नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? मी तर ठीक आहे आणि तुम्ही सुद्धा ठीक असाल अशी मी अपेक्षा करते. तर आज आपण कोणतं काम करणार आहोत बघा. आपल्या मागे काय आहे तर आपला हरभरा जठरलेला आहे. तर आता घरी न्यायचा आहे हरभरा तोडून आपल्याला. तर चला बघू आता इथे काय काय आहे. बघा आता हे बघा हरभरा, हे बघा जठरला आहे आता. खार झोमते हरभऱ्याचा. हे बघा, हे बघा कशा छान झाली आल्या पडल्या आहे आपल्या हरभऱ्याला. आणि हरभऱ्यामध्ये आता असा आरपा गेला होता, म्हणजे हरभरा वापला नव्हता या जागेमध्ये. हे बघा ही जी जागा दिसत आहे तुम्हाला खालीवाली, तर तिथे हरभरा नव्हता वापला. हे बघा, हे बघा अशा पूर्ण आरपा गेला होता तिथपर्यंत. हे बघा तिथपर्यंत असा पूर्ण आरपा गेला होता. तर मग आम्ही ठरवलं की आता इथं आरपा गेला आहे तर इथं काय करायचं. आणि मग मी धने आणले एक दिवस आणि धने इथं असे शिपल्यासारखे केले. तर धने शिपले तर छान असा सांबार सुद्धा आपला हे बघा, हे बघा आपला सांबार. हे बघा आणि बघा फुलावर. तर हे बघा आता आपल्याला तोडून घ्यायचं आहे. हे बघा हे बघा खूप सुंदर असा सुगंध आहे सांबाराचा. तर हे बघा आता फुलावर आलेला आहे. तरी आता काही होत नाही भाजीसाठी, कारण आज फवारणी मारायची आहे. तर सांबार खुडणं आवश्यक आहे आज. तर चला सांबारच खुडून घेऊया. तर हे बघा आता सांबार उकळून घेत आहे मी. नेला होता मागं खुडून इतका. तर हे बघा हा सांबार, बघा आपला हा सांबार आहे. बघा किती छान असा ताजा ताजा सांबार आहे. आणि आता हा घरी नेणार आहो मी रोजच्या भाजीसाठी. जास्त नाही आहे, थोडंसं नाही, धने काही जास्त होणार नाही, थोडेसे होईल तर खाण्यापुरती. आता उचलून घेणार आहे, चांगला घरी नेणार आहे.
कारण फवारणी सुरू आहे. तर फवारणी सुरू आहे तर मग 8 दिवस तरी आपल्याला सांबार उकडता येणार नाही. त्याच्यामुळे मग 8 दिवसाचा सांबार आत्ताच घेऊन जायचा आहे आपल्याला. आणि ह्या सांबाराच्या काळ्या ज्या आहे त्या भाजीमध्ये खूप चविष्ट अशा लागतात. त्यामुळे मी कोणतीही रश्याची भाजी असो किंवा हे असो तर मी सांबार नक्की टाकतेच आवर्जून. सांबाराच्या काळ्याचा पेस्ट करून लसणामध्ये हे टाकते. त्यासाठी मी हा सुद्धा सांबार घेतला आहे जठरवाला. तर बघा, आणि आता सांबार उकडल्यानंतर लगेचच आपल्याला हे बघा, आता सांबार असा उकडून घ्यायचा आहे. आणि विकतच्या सांबारापेक्षा या सांबाराला खूप चव असते, स्मेलही खूप असते, ताजा ताजा असतो शेतातला त्यामुळे. आणि आम्ही दरवर्षी हे बघा मंडळी, आता मी तोडत आहे हरभरा. आणि माहितीये का, तोडल्याबरोबर आता घरी न्यायचं आहे. पण घरी न्यायच्या आधी आहे ना, मला आहे ना हे तोडल्याबरोबर एवढी इच्छा झाली खायची की इथेच खात बसली मी. पण आता आहे ना खायला जमणार नाही, कारण लवकर असा उकडून घ्यायचा आहे. जवळ या कॅमेरा दाखवा असा. हे बघा आपल्या हरभऱ्याला कसे दाणे टप्पोरे. आणि हे बघा असा तोडून घ्यायचा आहे आपल्याला, असा घरी न्यायसाठी. हे बघा, असा झटपट उकडून घ्यायचा. कारण हीच वेळ आहे खायची, कारण नंतर मग वारून जाते. हा 8 ते 10 दिवसामध्ये सांगवायला होणार आहे. हा हरभरा चांगला जठरलेला आहे आणि 8 ते 10 म्हणा 15 म्हणा, जास्तीत जास्त 15 दिवस लागेल याला. तर 15 दिवसात छान असा जठरून जातो. आणि जठरल्यानंतर मग सांगवावा लागतो. कारण सांगवायला जर आपण जास्त उशीर केला तर त्याचे घाटे जे आहे ते खूप असे उन्हाने वाळून जातात. कारण आता उन्हाळ्याला सुरुवात सुद्धा होत आहे आता, तर घाटे वाळून जातात. आणि घाटे वाढल्यानंतर ते फुटून असे खाली पडतात. त्यामुळे सांगवायला खूप गडबड करावं लागते. तर आम्ही त्यामुळे आत्ताच वेळ आहे म्हटलं तर 2दा नेला आहे मी घरी हरभरा. आता हे 3ऱ्यांदा आहे. कारण आमच्या घरी सगळ्यांना आवडते आणि एकांचं तर खूप फेवरेट असं आहे हरभरा. आणि हे बघा किती छान असं आलेलं आहे बघा. आणि इथे आपला हरभरा उकडून झालेला आहे. तर आता हा घरी न्यायचा आहे हरभरा. तर चला आता जाऊया. तर आज शेतामध्ये उपमा आणला होता. तर उपमा खात बसली मी आणि यांना वेळ आहे, यांचा डब्बा वेगळा ठेवलेला आहे. तर बघा आता व्हिडिओ इथेच थांबवते. तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करत चला. तोपर्यंत बाय बाय.